श्रीमती प्रमलताई चौहान चैरिटेबल ट्रस्ट और लायंस क्लब ऑफ कराड नक्षत्र के सहयोग से टाउन हॉल में अभ्यास कार्यक्रम का आयोजन किया गया। यह कार्यक्रम पॉक्सो यौन अपराधों से बच्चों का संरक्षण अधिनियम पर आधारित एक महिला केंद्रित एकपात्री नाटक था, जिसका निर्देशन मीना नाइक जी द्वारा किया गया। इस कार्यक्रम हेतु पूर्व मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण बाबा को मुख्य अतिथि के रूप में आमंत्रित किया गया था। पीडीजी MJF लायन जगदीश पुरोहित, लायन रमेश जाधव, ZC स्नेहा धड़वाई, कलाकार श्री राहुल चौहान, श्री मनोहर शिंदे, श्री संजय बदियानी लायन, महेश खुसपे लायन, सतीश पाटिल लायन, मंजरी खुसपे लायन, सुरेश पाटिल सर एवं सभी मान्यवर उपस्थित थे। आज के समय में नारी शक्ति की जागरूकता के लिए समाज में कई माध्यमों से प्रयास किए जा रहे हैं। उसी दिशा में एक कदम के रूप में छात्रों के लिए अभ्यास का प्रयोग किया गया। विद्यार्थियों ने बहुत सुंदर प्रतिक्रिया दी। लायन क्लब नक्षत्र के अध्यक्ष लायन स्मिता हुलवान खजिंदार, लायन अर्पणा खोबरागडे, डिस्ट्रिक्ट यूथ बिनेट लायन गौरी चौहान, रीजन बिनेट GMT विद्या मोरे, यूथ बिनेट लायन इला जोगी और उनके लायन मेंबर्स का सहकार्य रहा। कराड ब्यूरो चीफ विद्या मोरे। अगर त्यांचे आई वडील किंवा कुटुंबाची मंडळी सक्षम नसतात, त्यांच्यासाठी बालकल्याण समिती आहे ना, समितीचे सदस्य तुमच्या मदतीला धावून येतात। गरज पडल्यास पीडित व्यक्तीला वसतिगृहात ठेवलं जातं आणि समितीचे सदस्य सतत तुमच्या संपर्कात असतात। पोलीस स्टेशनमध्ये, हॉस्पिटलमध्ये जाताना तुमच्या बरोबर सपोर्ट पर्सन असते, जशी मी तुमच्या बरोबर असते। किंवा 5 वर्ष सुद्धा लागतात, पण आता मागे फिरायचं नाही। मी म्हटलं, मावशी समाज आहोत, अलीकडच्या काळामध्ये एका मागोमाग घटना घडतायत, धक्कादायक घटना घडतात। सकाळच्या वर्तमानपत्रामध्ये पुण्याच्या काही घटनाबद्दल उल्लेख केलेला आहे। त्यामुळे सर्वात अडचणीचं काम की ज्या बालकावर हा गुन्हा होतो आणि जवळजवळ असं नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे आकडे आहेत की जवळजवळ 70 ते 80% गुन्हे हे घरात आणि नातेवाईकांकडून होतात आणि घरातल्या वातावरणामुळे थोडी काही मुलं बोलत नाही की मी घरच्या मोठ्या माणसांच्या विरुद्ध असं कसं काय बोलायचं आणि मग ते बोललं नाही तर ते तसंच चालू राहतं आणि खूपच गंभीर प्रकार। म्हणून आजच्या या एकांकिकेच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून समाजाला बोलतं करण्याचा हा प्रयत्न आहे। विषय फार गंभीर आहे। आज मला खूप आनंद होतोय। कराडमध्ये आमच्या अभया नाटकाचा 175वा प्रयोग साजरा होणार आहे। आतापर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आम्ही असे कार्यक्रम केले, कराडला केला नव्हता, त्यामुळे मला विशेष आनंद होतोय। अभया हे नाटक पॉक्सो कायद्याविषयी आहे। पॉक्सो कायदा काय आहे हा बऱ्याच लोकांना माहीत नसतो। प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस हा जो कायदा आहे 2012 पासून अस्तित्वात आहे, पण सुरुवातीला तो अत्यंत बोजड स्वरूपात होता। हळूहळू त्यात सुधारणा झाली आणि मला असं वाटलं की गुन्हेगार जो आहे सेक्शुअल ऑफेन्सेस करणारा त्याला काहीतरी शिक्षा व्हायला पाहिजे आणि म्हणून मी हे नाटक करायचं ठरवलं। जवळजवळ
3-3.5 वर्ष मी याच्यावर अभ्यास करत होते आणि आता आम्ही हे नाटक सादर करतोय. तर मला असं वाटतं की प्रेक्षकांमध्ये नक्कीच जागृती निर्माण होईल. मी इथे गौरीताई आणि ह्या सगळ्या मंडळींची खूप आभारी आहे की त्यांनी कराडमध्ये हा शो आमचा ठेवला. धन्यवाद.